देऊळवाडी, जिल्हा बाणोली. म्हणण्यासाहे हे एक साधं गाव. इतर खेड्यांसारखी हे सुद्धा एक खेडेगाव. गावाच्या मध्यावर आहे देवराई, म्हणजे देवाचे मंदिर. देवाच्या पाया पडून येथील गावकरी आपल्या दिनचर्येला लागतात. या देऊळवाडीतला कष्टकरी म्हणजे हा हंड्या. याची चंगूमंगूही बैलजोडी व हा दिवसभर आपल्या उसार शेतात राहतो. एक दिवस आपलं शिवार फुलून येईल या आशेवर. तशी गावातील लोकही चांगली आहेत, पण गावात सध्या जातीभेद होता. या देऊळवाडीच्या हाच एक कळीचा मुद्दा वर्षानुवर्ष राहिला आहे. देऊळवाडीतील ही दोन पात्र यांबद्दल विचारूच नका. आहेत तशी ही दोघं जीवाभावाचे मित्र, पण दुसऱ्याचा अपमान करणे, स्वतःची हिजेरी करणे यात हे अवघड. गावातल्या जातीभेदाच्या मूळ गाभा म्हणजे ही दोघं, बबन उर्फ बंड्या व नंदन उर्फ नंद्या. ह्यांच्यापासूनच ही गोष्ट चालू होती. अरे बंड्या, अरे काय झालं नंद्या? अरे बंड्या, किती दिवस झालं बघ, गावाची खबर नाही घेतली. नेटवलीस? अरे त्या दिवशी नाही का आपण गावाचा फेरफटका मारला? अरे काय बंड्या, कंटाळा आलाय बघ, काहीतरी नवीन करायला पाहिजे. चल की मग, कोणाचा देव काढवते आपल्याला? वय तर चल. काय शिंदे चिंपी, कापडा शिवता वाटतं? दिसत नाही, डोळे फुटलेत का? हे कोणाला बोलतोस रे तू? जाऊ दे नंद्या, जाऊ दे. अरे हा शिंपी माप कशी घेतो माहितीये? खालती घेतो, वरती घेतो. आणि कपडे कसे शिवतो माहिती आहे? खाली शिवतो, वरती शिवतो आणि दुसऱ्यांना चुना लावतो. तेच टाळी. हसा ना हसा, मस्तर करता आमचं. चला निघा इथून. तुझ्या तर का तू डोक्यावर पडलेला का रे? जाऊ दे रे नंद्या, आपलं काय जातं? तेव्हा दुसरं गिऱ्हाईक आलं. चल त्याचं बोपडच करूया. थांब थांब, आपण दोघंही जाऊया. अरे तो बघ नंद्या, त्या तोंडाला क्रीम लावतोय. कोणती? फिरायला लावली? अरे फिरायला लावली नाही, दाढी करण्याची क्रीम. पण मॅचने कळत नाही, हा देवता स्वतः का नाही दाढी करत? अरे बंड्या, हा दाढी करणार, पण आम्ही काय नुसता बसून? चला जावा इथून. आले त्रास द्यायला, काम नाही धंदा, नुसता उघडता फंदा. चला जा, निघा इथून. नंद्या, काय पण बोलतोस त्याच्या? आज गाव उंडायला लय मजा आली. वय बंड्या, एकदम कामबारी बोल. चल, नंतरला भेटू. वय तर चल.
इतके चांगले मित्र तुम्ही. अरे मला तर असं वाटतं जे तुम्ही घरात शिकलात ना ते काही आचरणात नाही आणलं. अरे विसरलात परमपिता परमेश्वराला. अरे तुम्हा आम्हा सर्वांचा आत्मा एक समानच आहे ना. अरे त्या परमेश्वराने आपल्याला एक माणूस म्हणूनच जन्माला घातले आणि तुम्ही जातीभेद करतात, मस्तर करतात. काय गावकऱ्यांनो? बरोबर. अरे वा देवा वा, हे काय चालू आहे तुझ्या लेकरांचं? जिथे माणसालाच माणसाची एलर्जी, मी असा कसा? का मला म्हणून असा जन्म दिलास? इथे माणुसकीची कोमेजलेली बाग आहे. प्रत्येकाच्या मनात स्वार्थाची आग आहे. मला माझी आज चूक कळाली. या देऊळवाडीच्या सेवकाने माझे डोळे उघडले. हे तुझीच कृपा ना रे. आम्हा लोकांच्या मनामध्ये जातीभेदाचा प्रश्न निर्माण केलास आणि आम्हाला आज याची कटू जाणून करून दिली. आम्ही दोघं आज पुन्हा सर्वांचा एक समस्व आहोत. तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही सुधारलो. आम्ही तुम्हाला वचन देतो की गावाच्या विकासात मोलाची भूमिका निभावू. मी शासकीय टपाल अधिकारी आहे. तुमच्यासाठी एक संदेश घेऊन आलो शासनाचा. काय राव थट्टा करता? मला वाचता आलं असतं. मी थोडी इथे राहिला. कुठे गेलो? काही हरकत नाही, मग मी वाचून आलो. हे कसं पॉइंटाचं बोललात? वाचा. माननीय ग्रामसेवक, ग्रामपंचायत देऊळवाडी, जिल्हा बाणवली. आपणास कळवण्यात येथे आनंद आहे की शासनातर्फे गेल्या 6 महिन्यात राबवलेल्या योजनेत वारीचा बहुमोल वाटा लागला आहे. या आनंदासाठी शासनातर्फे देत आलेल्या तंटामुक्त गाव पुरस्कार यंदा आपल्या गावास मिळत आहे. आपल्या गावातील ग्रामस्थांच्या बंधुत्वामुळे हे शक्य झालं आहे. हार्दिक अभिनंदन तुम्हाला. शासनातर्फे तुम्हाला लवकरच आपल्या देऊळवाडीच्या यशाचा सत्कार करण्यात येईल. अरे वा देवा गणपती लवकर साखर आणजा की हो साहेब इकडे. अरे वा आनंदाची बातमी दिला साहेब. अरे आपल्या गावाला पुरस्कार मिळाला. या आनंदाच्या बातमीने सारे गाव प्रफुल्लित झाले. सारे गाव पुरस्कार मिळण्याच्या जुमाने तयारीस लागले. तेव्हापासून पोटात भुकेचे कावळे वाटले. अहो कागदावी आपल्या शेत जागा किती तुडून आलाय. ते आपल्या गावात चालणाऱ्या योजनेमुळे. गावात चाललेली चाचण्यांची योजना अखेर फळाली आहे. हो ना, वाटलं नव्हतं कधी गावातील गावातील भेदभाव दूर झाला आणि बंधुत्वाची भावना निर्माण झाली. आणि मी ऐकलंय ह्या गावाला बक्षीस देण्यासाठी मोठा साहेब येणार आहे. होय की खरंय. तो क्षण देऊळवाडीचा सर्वात सुवर्ण क्षण असेल हे नक्की. शेवटी शेवट गोड तर सगळंच गोड. पण हा शेवट म्हणता येणार नाही. आता कुठे सुरुवात झाली. गावाला पुरस्कार मिळाला. गाव पंचक्रोशीत नावाजले. बबन व नंदन यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला. आता हे गावाची महत्वाची कामे पाहतात. नंदन कन्स्ट्रक्शनची कामे पाहतो तर बबन पाण्याची व्यवस्था पाहतो. हनुमाचे शेवटी हिरवगार गालीच्या घेऊन बहरलं. गाव सुधारले, लोक सुधारले. देऊळवाडी खरंच देवाची वाडी गेली गेली असं ते शेवटी एवढेच सांगायचे. समाजात लोक जाती भेदांवरती गेलेले आहेत. कारण की बघा असे जात भेद करतायत. मग माझा सवाल असा आहे की
तुझंही रक्त लाल आणि माझंही रक्त लाल, मग तुझा आणि माझा देव वेगळा का?